श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून महालक्ष्मी ॲपरल्स संगीत संध्या एक पर्व या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत। पुनश्च सर्व उपस्थित मान्यवर रसिक श्रोते यांचं मी हार्दिक स्वागत करते। मित्रहो, तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यामध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि जवळजवळ 12 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। लष्कराच्या आधुनिकीकरणाचा प्रणेता म्हणून जनरल बिपिन रावत यांची देशाला ओळख होती। त्यांनी देशासाठी दिलेले योगदान शब्दातीत आहे। अशा पद्धतीने जनरल रावत यांचा मृत्यू हा अभूतपूर्व शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की 1 मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्याच जागेवर उभं राहावं। 1 मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली वाहणार आहोत। धन्यवाद। आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं ही विनंती। आणि महालक्ष्मी ॲपरल्स संगीत संध्या या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत। माननीय रवींद्र ओबेराय यांना मी विनंती करते की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार। महालक्ष्मी ॲपरल्सच्या वतीनं गेली 12-13 वर्ष सातत्यानं आपण महालक्ष्मी ॲपरल्स संगीत संध्या हा कार्यक्रम करत आलो आहोत। त्याबद्दल सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांचे स्वागत। आणि आज हा जो भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। कोविड या महाभयानक रोगानं गतवर्षी आपण काही कार्यक्रम करू शकलो नाही, कारण खूप सगळी निर्बंध वगैरे सगळ्या गोष्टी होत्या। पण आता ही जन्मशताब्दी आहे आणि ह्यावेळी करायचाच असं ठरवलेलं असल्यामुळं मार्चमध्ये आधी आम्ही ठरवला, पण मार्चमध्ये हा कार्यक्रम परत निर्बंधांच्यामुळे करू शकलो नाही। 4 फेब्रुवारीला ही जन्मशताब्दी संपते, म्हणून आज पंडित भीमसेन जोशींचे परमशिष्य उपेंद्र भट आणि हरीश तिवारी यांनी ही तारीख ही आम्हाला मान्य केली आणि त्यामुळे आम्ही हा आज कार्यक्रम करतो आहोत। गुरु साक्षात परब्रह्म या उक्तीनुसार श्रद्धेय पंडित भीमसेन जोशी यांच्या किराणा घराण्यातील त्यांचे शिष्य पंडित उपेंद्र भट व दिल्लीचे पंडित हरीश तिवारी गुरुशिष्य परंपरेस साजेल असे सांगीतिक अभिवादन करण्यासाठी आज मंचावर उपस्थित आहेत। आजचे हे दोन्ही श्रेष्ठ गायक याआधी आपल्या संगीत संध्येच्या कार्यक्रमात सहभागी झालेले होते। त्यांच्या गायकीचा आस्वादी उपस्थितांनी त्यावेळी घेतलेला होता, पण आज पुनश्च एक वेळ भीमसेनजींचे परमशिष्य या नात्याने आपल्या गुरुंना स्वर भास्कराय नमः म्हणून ते सेवा देणार आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पंडित भीमसेनजींच्या ऊर्जेने झळाळून उठले, तर ध्वनिमुद्रितातील अनभिषिक्त सम्राट म्हणून ते ज्ञात होते। महालक्ष्मी ॲपरल ही तशी एक छोटी व्यापारी संस्था, पण शास्त्रीय संगीतास प्रोत्साहन मिळावे, कलाकारांच्या कलागुणांचा आनंद रसिकांना मिळावा या हेतूनेच अभिजात संगीताचे कार्यक्रम जे सहसा करवीर नगरीत झाले नाहीत ते करण्याचा आमचा प्रयास आहे। आमचे पिताजी कैलासवासी गुरुदयाळ उबेराय यांचं सामाजिक कार्यातील योगदान फार मोठं होतं आणि त्यांच्याच प्रेरणेने आम्ही हे आज करीत आहोत। गेल्या दशकातील दिग्गज कलाकारांची आमच्या या संगीत संध्येच्या कार्यक्रमात उपस्थिती हे सारे श्रेय आमचे कौटुंबिक स्नेही बेळगावचे श्री अशोक गरगटी यांना जाते। अशोक हे पंडित भीमसेन जोशी यांचे मानसपुत्र भीमसेनजी मानायचे आणि त्यामुळंच अशोकच्या शब्दाबाहेर कोणी कलाकार कधी गेला नाही आणि त्यामुळं आमच्याकडे इथे ही सगळ्यांची उपस्थिती झाली। आजच्या कार्यक्रमाचं एक शीर्षक आपण एक पर्व असं दिलेलं आहे। ट्रिब्यूट टू दी लीजंड असा हा त्यातला भाग आहे। आणि या परंपरेत साजेल असे किराणा घराण्याचे गुरुशिष्य या नात्याने आपणासमोर आजही उपस्थित आहेत। सदरचा कार्यक्रम बहारदार व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या आमच्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार। तसेच सदरच्या कार्यक्रमास उपस्थित स्थानिक व परगावचे रसिक श्रोते यांचेही आम्ही आभारी आहोत। आपणा रसिकांची उपस्थिती आणि शुभेच्छा हीच आमची प्रेरणा आहे। आभार व्यक्त करताना मला विशेष उल्लेख करावासा वाटतो पंडित उपेंद्रजींच्या धर्मपत्नी सौमित्र विंदा
त्यानंतर पंडित हरीशजींच्या कन्या पल्लवी आणि हरीशजींचे एक स्नेही आहेत बेळगावहून पुढं ते कोवळ म्हणून गाव आहे तिथले डॉक्टर इनामदार, ते आज येणार होते, पण या महाराष्ट्र कर्नाटकाच्या 2 दिवसाच्या गोंधळामुळं ते घाबरून राहिलेले ते आले नाहीत, नाही तर डॉक्टर इनामदारही येणार होते. मी अशोकजींच्या पत्नी माधुरीला विनंती करतो की माधुरींनी उपेंद्रजींची पत्नी आणि पल्लवी या दोघांनाही आपली आमची करवीर नगरीची महालक्ष्मीची एक चांदीची प्रतिमा आहे ती त्यांनी भेट द्यावी. कलाकारांचा गौरव करण्यासाठी आम्ही आमचे कौटुंबिक स्नेही श्री अशोक गरगटी आणि श्री अरुण नरके यांनी मंचावर यावं म्हणून त्यांना विनंती करतो. श्री ज्ञानेश्वर टाकळकर, ज्यांना आपण माऊली या नात्यानेच सगळेजण संगीत कार्यात किंवा संगीत क्षेत्रात मानतात, त्यांचं वय आहे 95. आज ते आपल्याकडे या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित आहेत. माऊलींनी माझ्या कल्पनेप्रमाणे पंडितजींच्या बरोबर 2,500-3 हजार कार्यक्रम केले. भारताबाहेर जगभर जिथं जिथं कार्यक्रम झाले तिथं ते पंडितजींच्या कार्यक्रमाला टाळ वाजवण्यासाठी जायचे. त्या व्यतिरिक्त भारतातला असा कोणताही दिग्गज कलाकार राहिला नाही की ज्याच्याबरोबर यांनी साथ संगत केली नाही. सगळ्यांच्या बरोबर झाली. इवन सिने क्षेत्रातले सी रामचंद्र, सुधीर फडके यांच्याशी सुद्धा झाली. असे एक माऊली जी आहे त्या माऊलीचा आज आपण खास सत्कार करत आहोत. आणि माऊलींच्याबद्दल एक विशेष म्हणजे पंडित भीमसेनजी त्यांना आपल्या भावासारखे मानायचे. त्यांना अगदी त्यांनी आपल्या भावासारखे ठेवलेले होते. आणि सर्वसाधारणपणे ह्याच प्रत्येक कार्यक्रमात ते नेहमीच पंडितजींच्याबद्दल कधी आज त्यांनी ना म्हटली नाही. 1900 बालगंधर्वांच्या वेळेपासून त्याच कार्यक्रम 1960 माझ्या कल्पनेप्रमाणे त्यावेळेपासून ते ह्या सगळ्या साथ संगत देत आहेत. तर माऊलींना मी विनंती करतो माऊलींनी यावं. माऊली अशोक गरगटींनी एक त्यांना आपल्यासाठी आपल्याकडून एक छोटी समई दिलेली आहे. ती समईचं त्यांनी स्वीकार करावी ही विनंती. अशोक यानंतरचा दुसरा सत्कार आपण आदरणीय बाळासाहेब मिरजकर यांचा करतोय. श्री अरुण नरके यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी यावं. बाळासाहेब हे तंतुवाद्यकारांच्या घराण्यातील 5वी पिढी. सवाई गंधर्वांचा कोणताही कार्यक्रमात तानपुरे बाळासाहेबांच्या शिवाय असत नव्हते आणि तेच नेहमी त्यांना साथ द्यायचे. बाळासाहेबांनी अनेक कलाकारांच्याबरोबर तानपुरेसाठी त्यांचं काम केलेलं आहे किंवा साथ दिलेली आहे. प्रतिवर्षी मिरजेत ते 2 मोठे कार्यक्रम घेत असतात. एक अंबाबाई मंदिराचा आणि दुसरा त्या दर्ग्याचा कार्यक्रम. यामुळं आणि त्यापेक्षा ते आणि मला एक मुद्दाम सांगायचं वाटतं, दिल्लीतील समागम संस्था जी आहे त्या संस्थेने बाळासाहेबांना एक खास पुरस्कार 1 लाख रुपयाचा खास पुरस्कार दिला होता. त्याने अनेक छोटे मोठे पुरस्कार घेतले पण हा एक त्यांचा पुरस्कार होता. अब्दुल करीम खान यांच्या समाधीवर सुद्धा त्यांचं खास लक्ष असतं. आणि संगीत क्षेत्रात बाळासाहेबांना पर्याय नाही अशी काहीतरी व्यक्ती आहे ही बाळासाहेब. अरे वा, बेतान अरुण
विनोद वाळसे. यानंतर अशोक गरगडे यांनी पुन्हा विनंती करतो. किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ गायक, संगीत विशारद, संगीत अलंकार पदवीप्राप्त आणि 6हून अधिक त्यांचे अल्बम झालेले पंडित उपेंद्र भट यांचा सत्कार अशोकने करावा. यानंतर दिल्ली विद्यापीठातील संगीत शाखेचे प्रमुख, MA, MPhil, PhD अलंकार पदवीप्राप्त, ज्यांची संगीतावरची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 11 शोधनिबंध जगभर प्रसिद्ध झाले. भारतभर त्यांनी अनेक कार्यक्रम गाजवले. त्या पंडित हरीश तिवारी यांचा सत्कार अशोक करते. यानंतर मी अरुण नरके यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा स्टेजवर यावं. हार्मोनियमसाठी पुण्याचे श्री उमेश पुरोहित, तबल्यासाठी कोल्हापूरचे श्री महेश देसाई, तानपुऱ्यासाठी विरेश संकाचे, व रुद्र कुलकर्णी. पखवाजसाठी पुण्याचे श्री गणेश चाकण, गायक कितीही महान असला तरी ध्वनी यंत्रणा जोपर्यंत चांगली नसती तोपर्यंत त्या कार्यक्रमाला मजा येत नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच कुशलरीतीने ही ध्वनी यंत्रणा हाताळणारे आणि संपूर्ण ध्वनी यंत्रणा ही डिजिटल मिक्सरवरून पुण्याचे श्री सागर त्याच्यासाठी तिथं आलेले आहेत. तेव्हा हे सगळी यंत्रणा हाताळणारे आमचे खास मित्र संदीप चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. आमचे सारेच कार्यक्रम यूट्यूबवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले असल्यामुळे किंवा ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असल्यामुळं जे काही आमचे काम करतात ते आमचे 2 पिढ्यांचे स्नेही श्री रणजित गवळी. कार्यक्रमाची आठवण सदैव ताजी ठेवण्यासाठी सुंदर फोटोग्राफी करणारे आमचे स्नेही राजू कागले. राजू, पंडितजींच्या या जन्मशताब्दीनिमित्त पंडितजींचे हे जे शिल्प केलेलं आहे किंवा आपण जे शिल्प आता या कलाकारांना दिले ह्याच्यातले त्यासाठी पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार श्री मयेकर हे पितापुत्र हे दोघे सुरेख शिल्पकार आहेत आणि त्यांनी हे शिल्प सगळं तयार केलं. त्यांचे चिरंजीव श्री गणेश मयेकर बहुतेक आलेले असावेत असं माझा अंदाज आहे, आलेला आहे. आणि आमच्या कार्यक्रमात सुसूत्रता आणण्याची, बहारदार करण्याची प्रमुख भूमिका बजावणाऱ्या सौ शुभदा हिरेवट. त्याच्याशिवाय होत नाही काम.
धन्यवाद. आणि ही सगळी पुढच्या कार्यक्रमासाठी सूत्रे मी शुभदाकडे देतो. महालक्ष्मी संगीत संध्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी पुनश्च आपणा सर्वांचं स्वागत करते. काकांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 2 वर्षांनी आपण सगळेजण भेटतो आहोत आणि सुरुवातीपासून माझ्या सकट अनेक जण इथं सूचना देत आहेत, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर खूपच परवलीचा झालेला आहे आपल्याला. या सोशल डिस्टन्सिंगनी आपल्याला अंतराची भाषा शिकवली. आपण लांब लांब थांबायला लागलो, पण आपली मनं मात्र जुळलेलीच आहेत. हे शब्द आणि स्वर कधीच आपण विसरू शकणार नाही आणि म्हणून एक पर्व या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटतो आहोत. आमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी अगत्यानं सर्व काही करणारे आमचे केशवराव भोसले सभागृहाचे व्यवस्थापक श्री उदय माने कृपया यांनी यावं आणि अरुणनी त्यांचा सत्कार करावा. राहिलं चुकून. खरं तर केशवराव भोसले नाट्यगृह, उदय माने आणि सगळेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी नेहमीच अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांची साथ असते म्हणूनच आपण हा छान कार्यक्रम आनंद घेऊ शकतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे ही अंतराची भाषा आपण शिकायला लागलो. शांता शेळकेंनी एके ठिकाणी खूप छान म्हणून ठेवलं आहे, बिटवीन द लाईन्स. म्हणजे 2 ओळींमध्ये 2 शब्दांमध्ये जरी अंतर असलं तरी तिथे काहीतरी अर्थ दडलेला असतो आणि हा अर्थ आपण सगळेजण या जोखमीनं समजायला लागलो. कदाचित ही प्रगल्भता आपल्या सर्वांच्यात या 2 वर्षांमध्ये आली आणि मग पुन्हा आपण एका नव्या पर्वाला सामोरे जायसाठी सज्ज झालो. 50% हळूहळू पण सगळं सुरू व्हायला लागले आणि पुन्हा आपण नव्या पर्वाकडे जाणार आहोत. पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीत विश्वाचा स्वरभास्कर, भारतीय संगीताचा मानदंड, संगीताच्या सुरेल दुनियेचा नादसागर, कोट्यावधी रसिकांना जवळजवळ 4 ते 5 तप मंत्रमुग्ध करणारा चिरयौवन स्वर. नादस्वरात चिम्म भिजलेली संतवाणी असू देत, शृंगारात फुललेली त्यांची ठुमरी असू देत, आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड अशी खयाल गायकी असू देत किंवा सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता असू देत, पंडितजींचे प्रत्येक स्वर ऐकणाऱ्याला काळजाला भिडणारेच आहेत. भीमसेन जोशींच्या गायनास ही एक स्वर आदरांजली. भारतरत्न विश्वगायक पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन. या पर्वाची सुरुवात पंडित हरीश तिवारी आज करणार आहेत. गुरु ठाकूर चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे शिष्य पंडित अजित भट्टाचार्य आणि पंडित नंदनजी यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. पंडित कुंदनलाल शर्मा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. पंजाबच्या शाम चौरासिया घराण्याचा अभ्यास ते करत गुरुशिष्य परंपरेनुसार पंडित भीमसेन जोशींकडे त्यांनी शिष्यत्व पत्करलं आणि आज आपल्याशी स्वरांच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी पंडित हरीश तिवारी आपल्यासमोर आहेत. यानंतरची सर्व सूत्र मी पंडितजींच्याकडे सुपूर्द करते. नमस्कार. मैं राग केदार से अपने गायन का प्रारंभ कर रहा हूँ. आप सभी से कार्यक्रम प्रस्तुति की अनुमति चाहते हैं. बंदिश के बोल हैं, सोहे ललारी माई बनरा ब्याहन आया बनरी को. द्रुत रचना एक ताल में है. सावन की बोदनिया बरसत घन घोर.
माझी बर ब्यार बनरी माझी बदराय ब्यार Ah
bad sohela di sodela rat mari baharan banan ban banara banara isolera lara sodela di mari banara ad banari
राधे माझे बन माझी बन रागहन बरस बनरा
लरा दी सोले लरा दी माजी बनरा ब्याह बन ब्याह आज बदर सोले लरा दी माजी बनरा सोले लरा माजी सोले लरा सोले लरा सोले लरा सोबेल राबी माजी बन राब्या बनरी को सोजे लराती माजी बन बहन आज बनरी को सोहे लरा दी सोहे लरा दी सोहे लरा सोहेल रात माजी बन रब्यान आया बनरी सोहेल रात माजी बन रब्यान आया बनरी को सोहेल लरा दी सो लरा सोधे लरा दी सोधे लरा दी
सावन की बूंदन सावन की बूंदन सावन सावन की बूंदनिया 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 सावन की सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया सावन की सावन की बूंदनिया सावन की बूंदनी बरसत घन घोर सावन की बूंदनी सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया बरसत घन घोर 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 सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया सावन की बूंदनिया बरसत घन घोर 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 सावन की बूंदनिया
बरसत घन घोर सावन की बदनिया सावन सावन की बुदनिया बरसत घन सावन की बदनिया बरसत घन घोर सावन की बदनिया सावन की बदनिया सावन की सावन की सावन की बरसात घन बिजली चमकत दमकत बिजली चमकत दमकत बिजली बिजली चमकत दमकत दास मनवा तिलरा दास मनवा तिलरा दास मनवा बिजली चमकत दमकत बिजली चमकत दम दास मनवा दास मनवा तिलरा दास मनवा दास मनवा तिलरा बिजली चमकत दमकत दास मनवा तिलरा मोर करे सोर दावन की दावन सावन की बोदनी बरसत घन घोर 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 सावन की बोदनी बिजली चमकत दमकत बिजली बिजली चमकत दमकत दास मनवा तिलरा मोर करे सोर सावन की बोदनिया सावन की बिजली बिजली चमकत दमकत दास मनवा तिलरा मोर करे सोर दोर सावन की बोदनिया सावन की
शास्त्रीय संगीताच्या या बैठकीमध्ये पंडित हरीशजी आपल्याशी किती छान संवाद साधतायत. यानंतर आपल्यासमोर ते एक ठुमरी सादर करणार आहेत. ठुमरी की नजाकता त्यांच्या या गाण्यातून आपल्याला नक्कीच सुस्वर करेल. यानंतर मी पंडितजींना विनंती करते की आपण ठुमरीचं सादरीकरण करा. गगरिया में घर धरिया घर गगरिया में घर धरिया घरे घर धरिया घर धरिया घर धरिया घर धरिया घर धरिया गगरिया में घर धरिया ठाठे हो बाके याद घर धरिया ठाठे हो बाके याद गगरिया घर धरिया धरिया धर धरिया धरिया धार धरिया गगरिया में घर धरिया रे ठार बाक याद गगरिया गगरिया में घर धरिया धारिया ठाठे बाक याद गगरिया में गद धरिया गद धरिया धरिया रे धरिया ठाठे अरे ठाठे ठाठे दो बाक याद गगरिया घर धरिया गगरिया 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 में गद धरिया रे है ठाठे बाक याद ठाठे बाक याद
ठाढ़े ठाढ़े बांक गगरिया 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 मगर धरिया घर झरी घर धर धर राव धर राव धरिया तारे रव बाकया बाकया गगरिया में धनिया घर धरिया घर धर धरिया ठाढ़े बाकया गगरिया में घर धरिया घर धरिया 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 ठाढ़े हो बाकया गगरिया गगर गगरिया गगरिया में गर दरिया तारे नव बाकया ठाणे नव बाकया ठाढ़े बाकया गगरिया में घर धर घर धर धरी गगरिया में धरिया गगरिया धरिया चुनरी पहिनिया अरे चुनरी पहिनिया गगरिया में धरिया धरिया गगरिया गगरिया में धातु
चुनरी पहिनिया चुनरी पहिनिया पहिनिया चुनरी पहिनिया चुनरी पहिनिया चुनरी पहिनिया करिया सोला सिंगार सोला सिंगार गगरिया में घर धरिया बात मला असं वाटतं की पंडित हरीशजी तिवारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, कारण हे जे पर्व आहे ते आपण त्यांच्या स्वरातून अनुभवतो आहोत. पंडित भीमसेन जोशींची ठुमरी गायकी आपणा सर्वांना माहिती आहे. त्यांचं वेगळेपण त्यांनी आपल्या स्वरातून इथं जपलेलं आहे. यानंतर ते स्वतः अमराठी असून सुद्धा एक मराठी अभंग सादर करणार आहेत. जी जी. आपणा सर्वांच्या टाळ्यांच्या माध्यमातून आपण हरीशजींना विनंती करूया की आपण हा अभंग सादर करावा. मी प्रयत्न करतो. तुका आकाशाए बढ़ा तुका आकाशाए बढ़ा तुका आकाशाए बढ़ा तुका तुका आकाशा तुका आकाश तुका आकाश अडुनिया ठोकरा अडुनिया
अनुरणीया ठोकरा अनुरणीया ठोकरा तुका आकाशाने बढा तुका आकाशाने बढा तुका आकाशाने अनुरणीया ठोकरा गिळोनी सांडिले कलेवर गिळोनी सांडिले गिळोनी सांडिले कलेवर गिळोनी सांडिले भवभ्रमाचा आकार गिळोनी सांडिले भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार तुका आकाशाने बढा तुका आकाशाने बढा तुका आकाशाने अनुरणीया ठोकरा सांडली त्रिपुटी सांडली त्रिपुटी सांडली त्रिपुटी सांडली त्रिपुटी सांडली सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी उजळला दीप उजळला दीप उजळला घटी उजळला घटी उजळला अनुरणीया तुका आकाशाने तुका आकाशाने बढा तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे
हिंदी भजन गाते हैं 5 मिनट चलेगा? यानंतर एक हिंदी भजन ते घेणार आहे. गुरुजी का ही है, मेरा तो कुछ नहीं है, सब हरिया 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 ठुमक ठुमक बग घुमक कुंज मग ठुमक ठुमक बग घुमक कुंज मग चपल चरण हरियाए हो चपल चरण हरि आए आए रे मेरे प्राण भुलावन आए आए रे मेरे मन लुभावन ठुमक ठुमक बग घुमक कुंज मग ठुमक ठुमक बग घुमक कुंज मग चपल चरण हरियाए हो चपल चरण हरि आए आए रे मेरे प्राण भुलावन आए आए रे मेरे मन लुभावन हरिया 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 हरि हरि हरिया झिमिक झिमिक झिमि निमिक 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 झिमिक झिमि नतन पद प्रियनागे हो नर्तन पद प्रिय नर्तन पद प्रिय आए आए रे मेरे प्राण भुलावन आए आए रे मेरे नैन भावन आए आए रे मेरे प्राण भुलावन हरिया 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 हरि 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 हरिया 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 ठुमक ठुमक बग ठुमक कुंज मग ठुमक ठुमक बग ठुमक कुंज मग चपल चरण हरियाए हो चपल चरण हरि आए आए रे मेरे प्राण भुलावन आए नैन लुभावन अमल कमल कल मुरली मधुर धर अमल कमल कल मुरली मधुर धर अमल कमल कल मुरली मधुर धर बंसी बजावन आए हो आए रे मेरे तार भुलावन आए आए रे मेरे नैन लुभावन हरिया 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 हरि 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 हरिया हरिया
हरि आओ हरि आओ हरि आओ हरि आओ हरि आओ हरि आओ. या सगळ्या कलाकारांमध्ये माऊली टाकळकरांचा उत्साही तेवढाच महत्त्वाचा आहे. वयवर्ष 95 आपण ऐकलं आणि जवळजवळ 2500पेक्षा जास्त कार्यक्रमांना पंडितजींच्या त्यांनी प्रत्यक्ष साथ केलेली आहे. ते असं सांगतात की जेव्हा समेवर टाळचा ठेका वाजायचा तेव्हा पंडितजी त्यांच्याकडे बघून हसायचे आणि ते जे हास्य होतं ते आजही माऊलींच्या हृदयामध्ये आहे आणि त्या सगळ्या क्षणांचे आपणही साक्षीदार आहोत असं वाटतंय.